नमस्कार. उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. दर्यापूर तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अभियानाअंतर्गत 2 शेतकऱ्यांमधील शेत रस्त्याचा वाद प्रशासनाच्या पुढाकाराने सामंजस्याने मिटवण्यात आला. येवदा येथील शेतकरी मयूर महेंद्र कुमार वांदे यांनी शेजारील शेतकरी दादाराव मधुकर माहोकर यांनी शेत रस्त्यावर नाली खोदून मार्ग अडवल्याची तक्रार तहसीलदार रवींद्र कांडजे यांच्याकडे केली. तक्रारीची दखल घेत महसूल प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून प्रकरणाची सखोल चौकशी केली. यानंतर तहसीलदार रवींद्र कांडजे यांनी दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून चर्चा घडवून आणली. तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत परस्पर संवादातून दोन्ही शेतकऱ्यांमध्ये आपसी समझोता करण्यात आला. शेत रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात आला. वाद मिटल्याने दोन्ही शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या अभियानामुळे ग्रामीण भागातील प्रलंबित शेत रस्त्याचे वाद न्यायालयात न जाता स्थानिक पातळीवर सोडवण्यास मदत होत आहे. तहसील कार्यालयात दोन्ही शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रशासनाच्या या सकारात्मक उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण होत असून अभियानाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. अशाच माहितीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल. मी आहे तहसीलदार दर्यापूर. आपल्या दर्यापूर तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांची भेट झाली होती आणि शेतकऱ्यांनी शेत रस्ते जे आहे हे एकमेकांचे अडवू नये, स्थानिक स्वरूपामध्येच ते सोडवावेत अशा प्रकारची विनंती त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना केली होती. दर्यापूर तालुक्यात आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय आशिष एरेकर साहेब यांच्या प्रेरणेतून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अभियान जे आहे ते आपण आपल्या तालुक्यात देखील राबवत आहोत. आपण आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्राम महसूल समितीची स्थापना केलेली आहे आणि गावातील शेतकऱ्यांचे शेतरस्त्यांचे प्रश्न असतील किंवा इतर महसुली वाद असतील, सातबाऱ्याविषयक वाद असतील, हे स्थानिक स्वरूपातच ग्राम महसूल समितीने पुढाकार घेऊन मिटवावेत आणि सोडवावेत या दृष्टिकोनातून आपण त्या समित्यांना कार्यप्रवन केलेलं आहे. आता या ठिकाणी माझ्याकडे एक क्षेत्र रस्त्या नाली खोदून अडवल्याचा प्रश्न आलेला होता आणि अर्जदार मयूर महेंद्र कुमार वांदे राहणार येवदा भाग 2 सातबाग यांनी तो अर्ज केलेला होता. गैरजदार दादाराव मधुकर माहोकर यांनी ती नाली खोदल्याचं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही त्या ग्रामस्तरीय महसूल समितीच्या मार्फत त्यांचं थोडं हे केलं, काउन्सिलिंग केलं. तसंच तलाठी यांनी पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आपण त्यांच्यामध्ये या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अभियानामध्ये आपसी समझोता जो आहे तो घडवून आणला आणि त्यात गैरअर्जदार यांनी स्वतःहून आपली नाली बुजवून टाकली. त्याच्यामुळे महसुली प्रकरण जे आहे ते महसुली प्रकरण निकाली आपसी समझोत्याच्या आधारे आपण या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अभियानात निकाली काढलेला आहे आणि शेतकऱ्यांनी आपसामध्ये रस्ता या विषयावरून न भांडता शेती हा शेजार धर्म आहे, निसर्गावर आधारित व्यवसाय आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन एकमेकांच्या गरजा लक्षात घेऊन आपला शेजार धर्म जर निभावला तर निश्चितपणे शेतरस्त्याचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, सोपे होतील. त्यातून शेतकऱ्यांचा वेळ पैसा देखील वाचेल. तरी या चांगल्या पायंड्याबद्दल मी हे दोन्ही शेतकरी मयूर महेंद्र कुमार वांदे आणि दादाराव मधुकर माहोकर यांचं या ठिकाणी तहसील प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो.